राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी खडक पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। बहिणीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे खडक पोलीस ठाण्यामध्ये गेल्या होत्या। त्यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर पोलिसांनी रुपाली पाटील ठोंबरेंविरोधात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, रुपाली ठोंबरेचा तो व्हिडिओ सगळा व्हायरल पण झाला होता की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कशी अरेरावी केली होती, खाली देखील त्या बसल्या होत्या। मात्र आता पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे। अगदी बरोबर आहे। 1 नोव्हेंबर रात्री 1:48 खरं तर हा खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुपाली ठोंबरे यांच्यासह प्रिया सूर्यवंशी, वैशाली पाटील, पूनम गुंजा आणि अजय दराडे अशा इतर व्यक्तींवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीएनएस सेक्शन 189(2), बीएनएस सेक्शन 190 आणि 191(2) अशा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 1 नोव्हेंबरला खडक पोलीस ठाण्यात जेव्हा रुपाली ठोंबरे निश्चितच अक्षय, आणि मी पुण्यात नसताना का गुन्हा नोंद केला अशी विचारणा त्यांनी पोलिसांना केली होती आणि या प्रकरणी आता पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।